आणि मुळात हे एवढ्या घाई गडबडीत करायची काही आवश्यकता नव्हती. ती लोक दुखात आहेत आणि एका स्त्रीला तुम्ही त्या ठिकाणी नेताय मुंबईत आणि शपथ देताय. मग हे पाटीच्या शपथविधीसारखंच आहे काय? आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्या स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी काहीतरी चांगले काम करतील या पदावर. ही वेळ होती ही चुकीची होती. त्यांना इतक्या घाईकडे हा निर्णय न घेता त्यांचा जे दुखवता जो अजून आहे 12 दिवसाचा, त्याच्यानंतर हा जर निर्णय झाला असता तर ते योग्य होतं. उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण त्यासोबत जी 3 खाती महत्वाची होती अजित पवारांच्याकडे, त्याचं वाटप कसं असणार? ते राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटागट राहणार काय मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार? कारण तर त्यातलं एक महत्वाचं आहे ते अर्थ खातं. गेल्या 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, ज्यामधील एक सगळ्यात महत्त्वाची अशी घटना म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू. या घटनेनंतर राजकारणामध्ये बऱ्याचशा उलथापालथ झालेल्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती कोण विराजमान होणार याची चर्चा रंगू लागली. त्याचप्रमाणे आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट, हे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी अजित पवार हे अनेक बैठका घेत होते. निर्णय देखील झालेला होता. मात्र ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला आता आपण बघतो आहे की कुठेही मागमूस उरलेला नाही आहे. कारण सुनेत्रा पवार आहेत ज्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी आहे, ज्या विराजमान झाल्यात. आणि त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी कोल्हापूरकरांना काय वाटतं? पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या झाल्यात, त्याच्याबद्दल कोल्हापूरकरांच्या भावना काय आहेत? चला जाणून घेऊया. पवार या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत. ही गोष्ट कोल्हापूरसाठीच नव्हे तर अख्ख्या राज्यासाठी अभिमानाची आहे. आज पहिली स्त्री अशी आहे की जी एवढ्या मोठ्या पदावर गेलेली आहे. त्यांनी स्त्रियांसाठी चांगलं काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे आमची. पहिली गोष्ट ही घटना जी घडली ती खूप वाईट आहे. अजितदादा अजून पण टिकवायला पाहिजे होते, पण ते नाही टिकलं. आता ताईंनी जे भार सांभाळला आहे तो योग्य प्रकारे व्हावा ही आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. दादांचं स्वप्न होतं दोन्ही राष्ट्रवादी होय, एकत्र यावं म्हणून. काय वाटतं ताईंनी नाही, त्यांना परमेश्वर चांगली साथ द्यावं आणि इथून पुढे आपलं महाराष्ट्र एक नंबर व्हावं ही इच्छा आहे. शरद पवारांची एकंदरीत भूमिका काय वाटते तुम्हाला? ते थोडेसे नाराज आहेत या शपथविधीवर. हो, नाही ते जास्त विषय आपल्याला घेता येत नाही, आपण त्या राजकारणात नाहीये. पण तरी पण हे जे घडलं ते वाईट घडलेलं आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या त्याबद्दल काय सांगणार? आता नाईलाजाने झालेलं आहे, त्याबद्दल काय बोलता येत नाही, पण दादा हवे होते एवढंच म्हणणं आहे. सुनेत्रा पवार यांनी जे उपमुख्यमंत्री पदासाठी जे काही त्यांना सजेस्ट केले गेले ते उत्तर योग्यच आहे. कारण एक महिला या पदावर पहिल्यांदा विराजमान होतीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्त्रीला योग्य तो मार्ग तिला दिला गेलेला आहे आणि तिला सत्ता चालवण्यासाठी किंवा पुढे त्यांचा वारसा कंटिन्यू करण्यासाठी खूप मोठी संधी दिलेली आहे. आणि अजितदादा पवारांचं कार्य एवढं मोठं आहे की ते त्यांच्या मृत्यूच्या वेळेस आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की किती मॉब त्यांच्या मृत्यूच्या वेळेस जमा झालेला आहे. ही त्यांची पोचपावती आहे, त्यांनी केलेल्या कार्याची ही सगळी पोचपावती आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की सुनेत्रा पवार ह्यासुद्धा अजितदादांसारखं पूर्णपणे काम करतील आणि चांगलं यशस्वीरित्या महाराष्ट्राला पुढे नेतील, महाराष्ट्राची प्रगती करतील. तरी यायला पाहिजे होते हे बरोबर आहे, पण आत्ता जे आज उपमुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली ते वेळ चुकीची होती. हे दिवस कार्य झाल्यानंतर ह्या गोष्टी घडू शकल्या असत्या, पण आत्ता रिसेंटली कालच रक्षा विसर्जन झाले आणि लगेच इमिजिएट आजच्या आज अशी काय एवढी तातडी होती की त्यांनी शपथ घेणं? अजित पवारांची इच्छा होती, बैठका पण झालेल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. बरोबर आहे, होत्या बरोबर आहे, पण हा जो आपण ज्याला इथं कोल्हापुरी भाषेत सुतक म्हणतोय, हे सुतकानंतर ह्या गोष्टी होऊ शकल्या असत्या. लगेच इमिजिएट काल रक्षा विसर्जन झाल्यानंतर आज इतकी तातडी काय होती? उपमुख्यमंत्रीपद हे काय घटनात्मक पद नाही. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे, एखादं लहान मुलगा रडत असते आणि मग घरातला मोठा माणूस म्हणते चल तुला चक्कर मारून आणतो आणि पुढे खुर्चीवर बसवतो आणि फिरवून आणतोय. त्याला काही तसं हे नाही, घटनात्मक काहीच नाही. ह्यात महत्वाचं हे आहे की उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण त्यासोबत जी
3 खाती महत्वाची होती अजित पवारांच्याकडे, त्याचं वाटप कसं असणार? ते राष्ट्रवादीच म्हणजे अजित पवार गटागट राहणार काय मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार? का तर त्यातलं एक महत्वाचं आहे ते अर्थ खातं, त्यानंतर एक्साईज, ह्या गोष्टीची काय आहे त्याबद्दल जरा शंका आहे. आणि मुळात हे एवढ्या घाई गडबडीने करायची काही आवश्यकता नव्हती. ती लोक दुःखात आहेत आणि एका स्त्रीला तुम्ही त्या ठिकाणी नेताय मुंबईत आणि शपथ देताय. मग हे पाटीलच्या शपथविधीसारखंच आहे काय? आम्हाला अभिमान आहे की एक स्त्री उपमुख्यमंत्री झाली, त्याबद्दल आम्हाला जरूर अभिमान आहे. पण ह्या अशा पद्धतीनं नको होत, ती वेळ चुकीची होती. पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आहे, तर हे कोल्हापूरकरांसाठी खरंच अभिमानास्पद आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्या स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी काहीतरी चांगले काम करतील या पदामुळे. ज्यावेळी अजित पवार होते त्यावेळी विलिनीकरणाची चर्चाही चालू होती. विलिनीकरणाची चर्चा झाली, तर आता आज हयात नाही आहे पण त्यांचंच नाव पुढे गेलं की आता पण कसे म्हणतात की अजित पवारच हे 12 डिसेंबरला काय तर ते एकत्र येणार होतं असं म्हणत होते. पण ते काय आता घडू शकलेलं नाही ते. आणि आजच्या कार्यक्रमाला मला वाटतं शरद पवारांनी काय सुप्रिया सुळे ह्या देखील हजर नव्हत्या, त्यामुळे काय पुढचं राजकारण सांगू शकत नाही. आणि महिला उपमुख्यमंत्री पहिल्या झाल्या त्या एक म्हणजे हे जाईल चांगला आहे. आणि ही आता घटना तर म्हणताय तर माझे मित्र म्हणले, पण ही अशी घटना मला वाटतं इंदिरा गांधी ज्यावेळी एक्सपायर झाल्या त्यावेळी देखील अशीच घटना घडली. तर राजीव गांधीला 1-2 दिवसातच शपथ घ्यावं लागली होती. काय तर राजकीय दृष्टी असेल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या घोषित झाल्यात. आम्हाला चांगलं वाटतंय कारण कोल्हापूरकरांसाठी पण छान आहेत. त्या स्त्रियांसाठी काय तर चांगलं करतील असं वाटतंय. आणि अजित पवारांच्या निधनानंतर त्या पहिल्यांदा अशा मोठ्या उच्च पदावर कोणतरी पहिली महिला गेलेली आहे, त्यासाठी आनंद वाटतो. ही वेळ होती ही चुकीची होती. त्यांना इतक्या घाई गडबडीने हा निर्णय न घेता त्यांचा ते दुखवटा जो अजून आहे 12 दिवसाचा, त्याच्यानंतर हा जर निर्णय झाला असता तर ते योग्य होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार या चर्चांना उधाण आलेलं. अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, त्याचं नेमकं काय होणार असे अनेक प्रश्न होते जे महाराष्ट्राला पडलेले. मात्र शनिवारी सायंकाळी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत ज्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या. कोल्हापूरकरांच्या ह्या निर्णयाबद्दल आहे जे आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, ज्यामध्ये काही जणांनी पसंती दर्शवली, काही जणांनी नापसंती दर्शवली. मात्र पहिल्या महिला असल्यामुळे त्यांच्याकडनं उत्तम कारभार होईल, त्याचबरोबर महिलांसाठी उत्तम काम केलं जाईल अशा अपेक्षा देखील आहे जे कोल्हापुरातील महिलांनी बोलून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतंय की सध्या ज्या कोल्हापूर मधील नागरिकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच पद्धतीने राज्यातील ज्या घडामोडी सुरू आहेत, राजकारणामध्ये जे वेगवेगळे निर्णय घेतले जातात त्यावरती तुमचं मत काय आहे? सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.